नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. दादा गट आणि सुप्रिया गट यांच्यातला लढा निवडणूक आयोगातल्या सुनावणीमध्ये एक एक टप्प्यानं उलगडत जातोय. दादा गटाच्याकडून आणि त्याचबरोबर सुप्रिया गटाच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत आणि दावेदारी करण्यात आली आहे की पक्ष त्यांचाच आहे, त्यांच्याच ताब्यात आहे. पण प्रत्यक्षात असे काही चेहरे आहेत ज्यांची निष्ठा नक्की कुणाशी हे अद्याप सुस्पष्ट झालेलं नाही. अतुल बेनके तसंच तुपे या दोघांच्या बाबतीत तसं म्हणता येईल. ते वावरतात शरद पवारांबरोबर, पण नंतर ते अजित पवारांच्याही आसपास दिसतात. याच्या पलीकडे जाऊन कदाचित निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधूनही असे अनेक खुलासे होऊ शकतील की ज्यात प्रत्यक्षात कोण नक्की कुणासोबत आहे त्याचं उत्तर समोर यायला लागेल. आणि याचमुळे अजित पवार आणि ताई गट यांच्यातली संघर्षाची पातळी अधिक वाढू शकते. आपल्याला आत्ताच्या घडीला हीच निष्ठेची कोशिंबीर नक्की कशी आहे आणि ती कशी अधिक टप्प्यात अडचणीची ठरू शकते हे तपासायचं आहे. यासाठी आपल्यासोबत चर्चेमध्ये जोडले गेलेले मान्यवर कोण आहेत त्याचा पटकन आपल्याला मी परिचय करून देतो. आपल्यासोबत सुप्रिया सुळे यांचे कट्टर समर्थक आणि सुप्रिया गटाचे प्रवक्ता या नात्यानं महेश चव्हाण आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत अजित पवारांच्या कट्टर समर्थक आणि पेशानं वकील असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत आहेत. माझा पहिला प्रश्न पटकन रुपाली ठोंबरे पाटील आपल्याला आहे. ज्या पद्धतीनं सोमवारची सुनावणी झाली आहे आणि त्या सुनावणीमध्ये वारंवार आपल्याकडून हे सांगितलं गेलं की पक्षावर दावा तुमचाच आहे, सर्वाधिक लोक तुमच्या सोबत आहेत. मला आपल्याला विचारायचंय, जी सोबत आहेत लोक ती खरोखरच सोबत आहेत का? नाही तर उद्या असं व्हायचं 4 पावलं पुढे चालत जायचं, मागे वळून बघायचं तर मागे कोणीच नसायचं. मागच्या डिबेटमध्ये सुद्धा आपणच होतात त्यावेळी सांगितलं होतं की अजितदादा गटांची 5,000 ऍफिडेविट आहेत आणि ताई गटाची 9,000 आहेत. त्यावेळी मी स्वतः तुम्हाला सांगितलं होतं की कोर्टाकडनं अधिकृत आकडा जोपर्यंत मिळत नाही त्याच्यावर भाष्य करणे किंवा सोशल मीडियावर कुणी काय बोलणे ते त्यांचं स्वातंत्र्य आहे, परंतु त्याला 0 किंमत आहे. त्याच्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये माननीय अजितदादांचे जे वकिलांनी आर्ग्युमेंट केले ते जर तुम्ही ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये 1.5 लाखाच्या आसपास ऍफिडेविट दादा गटाची आहेत आणि 40,000च्या पर्यंत ताई गटाची आहेत. मुळात आता राहिला आमदारांचा विषय. त्या आमदारांचंही ऍफिडेविट जर कोर्टामध्ये समाविष्ट असेल तेही उद्या जाहीर होणार आहे. त्याच्यामुळे ते आमच्या सोबत आहेत का नाहीत हे त्यांचं ऍफिडेविट कोर्टात दिल्यानंतर प्रूव्ह झालेले. त्याच्यामुळे बाहेर काहीही कुणी काही बोललं की बाबा मनातून नाहीये, त्यांच्यावर बळजबरी झाली, अशी कुठलीही वक्तव्याला कायदेशीर प्राधान्य नसतं. जे आमदार आहेत ते सुशिक्षित शिकलेले आहेत. आपण कुठं सही देतोय, कुठे अंगठा देतोय, जबाबदार समाजाची व्यक्ती असल्यामुळे त्यांचं ते डॉक्युमेंट ग्राह्य धरलं जातं. आता आमची सुनावणी, आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे, पुढची सुनावणी अजून राहिलेली आहे. कागदपत्रांच्या पुराव्यानिशी जो काही आहे की जसं प्रस्ताव कोणता मंजूर झालाय, त्याला मान्यता कोणी दिल्यात, याही गोष्टी ग्राह्य धरल्या. अगदी आपण तिथपर्यंत जाऊ चर्चेला. तुम्ही स्वतः पेशानेही वकील आहात, त्यामुळे ज्या गोष्टी तुम्ही मांडाल त्याला त्या दृष्टीनं कायदेशीर रचनेचं एक अधिष्ठान असेल अशी अपेक्षा आहे. मला आपल्याला एक विचारायचं आहे ज्याचं उत्तर आल्यानंतर लगेचच महेश चव्हाण यांच्यापर्यंत आपण पोहोचू. तुमच्या लेखी अजित पवारांच्या पाठीशी नक्की किती आमदार आहेत? माझ्या लेखी 40च्या वर आमदार हे माननीय अजितदादांकडे आहेत. आपण असं जी आकडेवारी सांगितली त्या आधारे महेश चव्हाणांसाठी माझा पुढचा प्रश्न आहे, बेनके आणि तुपे या दोघांच्या बाबतीत सुप्रिया गटामध्ये कसल्याही प्रकारे कोणताही संशय आहे का? कारण ही मंडळी एकदा इकडे दिसतात, एकदा इकडे दिसतात. प्रसादजी नमस्कार. मला इथे तुम्हाला सांगायचं आहे, काही दिवसांपूर्वी शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारला गेला होता पत्रकारांकडून एका पत्रकार परिषदेमध्ये की साहेब आपल्या बरोबर किती आमदार आहेत. त्यावेळेला मिश्किलपणे शरद पवार साहेबांनी उत्तर दिलं होतं 0. तर आमची याच्या मागचं हे बोलण्याच्या मागचं लॉजिक जर तुम्ही तपासलात तर शरद पवार साहेब आणि आमचा जो शरद पवार साहेबांबरोबर जो काही राष्ट्रवादी पक्ष आहे
त्या पक्षाची मानसिकता ही आहे की आता आमच्या बरोबर कोण आहे आणि कोण नाही, यापेक्षा इथून पुढे जे इलेक्शन्स येणार आहेत त्या इलेक्शनमध्ये जनता आमचे किती आमदार निवडून देईल याच्यावर आमचा जास्त फोकस आहे. आता आपण निष्ठेबद्दल बोललात किंवा जी, आमदार मी निष्ठेचा मुद्दा घेऊन तुमच्यापर्यंत येतोच, पण आता जो तुम्ही तर्क मांडता आहात त्या आधारे पाहायला गेलं तर आपल्याला प्रॅक्टिकली जनतेच्याच दरबारात जायला हवं होतं का? आपण निवडणूक आयोगाची लढाई सुरू केलेली आहे. प्रत्यक्षात आधी तर तुम्ही निवडणूक आयोग, न्यायालय हे काहीच करणार नव्हतात. निवडणूक आयोगाची नोटीस आम्हाला आली. निवडणूक आयोगाकडे आधी अजितदादा गट गेला, हे आपल्याला माहिती असेल प्रसादजी. त्यामुळे निवडणूक आयोगाची जेव्हा नोटीस येते तेव्हा त्याला उत्तर देणं भाग असतं. आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा न्याय मिळत नाही त्यावेळेला निवडणूक आयोगाकडून न्याय नाही मिळाला तर तो सुप्रीम कोर्टात किंवा कोर्टात जाण्याचाही अधिकार असतो. तर त्या अधिकारांचा वापर करणं हे आम्हाला का योग्य वाटतं, त्याच्यामागे कारण आहेत. तुम्ही बघितलं असेल की 2 जुलै, त्याच्यानंतर 5 सप्टेंबर, 7 सप्टेंबर, तीन वेळा विधानसभा अध्यक्षांकडे याचिका आम्ही दाखल केल्या होत्या डिस्क्वालिफिकेशनच्या, ज्या आमदार आम्हाला सोडून दुसऱ्या गटामध्ये गेल्या किंवा आमच्या पक्षाच्या विचारसरणीशी ज्यांनी फारकत घेतली आणि वेगळा निर्णय घेतला, तर अशा लोकांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे अशी 2 जुलैपासून आम्ही रिक्वेस्ट करतोय विधानसभा अध्यक्षांना. पण त्याला अजूनही काही निर्णय घेतला जात नाहीये, साधी नोटीसही पाठवली जात नाहीये. तर त्यामुळे कोर्टामध्ये जाणं आम्हाला भाग होतं. ठीक आहे, आपण निष्ठेविषयी बोलत होतात आणि आपलं 2 प्रकरणांमधलं स्पेसिफिक मत काय हेही मला जाणून घ्यायचं आहे. ते आहे आमदार तुपे आणि आमदार बेनके यांच्याबद्दलचं. बघा, मला पर्सनली आमदार तुपे किंवा आमदार बेनके किंवा इतर कुठल्याही आमदाराबद्दल काही बोलायचं नाही. आता आपण जेव्हा निष्ठेबद्दल चर्चा करतो तेव्हा मुळातच सर्वच्या सर्व 53 आमदार, त्यापैकी आता रुपाली त्यांनी जसं सांगितलं त्यांच्याकडे 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा त्यांना आहे असं त्या म्हणतायत. पण मग आपण जर त्या 40 आमदारांबद्दल बोललो तर ते 40च्या 40 आमदार जेव्हा एक पक्ष सोडून, जो त्यांचा मूळ पक्ष आहे, शरद पवार साहेब ज्याचे म्हणजे फाउंडर आहेत, अशा व्यक्तीला सोडून, अशा पक्षाला सोडून जर ते दुसरीकडे जात असतील तर निष्ठेचा प्रश्न कुठे येतो, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, निष्ठा म्हणून ते तिथे गेलेले नाहीयेत. आपण बऱ्याच नेत्यांची, अजितदादाच्या गटांच्या बऱ्याच नेत्यांची वक्तव्य तुम्ही आजपर्यंत ऐकली असतील. त्यांचं म्हणणं असं आहे की ते जे गेले ते याच्यासाठी गेले कारण त्यांच्याकडे आमदारांचा त्यांना दबाव होता की त्यांची निवडून आलेले आमदार आहेत आणि ते सत्तेत नसल्यामुळे त्यांना फंड्स मिळत नाहीयेत, निधी मिळत नाहीयेत आणि त्यांची मतदारसंघामध्ये कामं होत नाहीयेत. थोडक्यात आपलं असं म्हणणं आहे महेशजी की जे कोणी जिथे कुठे इकडे तिकडे झालेले आहेत त्याच्या मागची काही कारण आहेत आणि ती जास्त आर्थिक आहेत. आपल्या सगळ्यांना जेवणाच्या ताटातला कोशिंबीर हा पदार्थ ठाऊक असेल. आजच्या शीर्षकात त्याचा उल्लेख यासाठीच आहे कारण तो तोंडी लावण्यापुरता असतो आणि निष्ठा ही तेवढीच आता पक्षांमध्ये आहे का, हेही आपल्याला या चर्चेत घ्यायचं आहे. त्यानिमित्तानं रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न असा असेल की रुपालीताई, हे जे काही सातत्यानं समोर येतं की हे दबावामुळे गेले, आर्थिक कारणांमुळे गेले, मग या सगळ्यांच्या निष्ठा नक्की कोणाशी? अजित पवारांशी, शरद पवारांशी, सुप्रिया सुळेंशी? मुळामध्ये हे जे आमदार आहेत हे यांची निष्ठा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी आहे. एक लक्षात घ्या, हे जे आमदार आहेत हे खूप पूर्वीपासून यांचे ऋणाबंध आहेत आणि हे मोठ्या साहेबांना दैवतच मानतात. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फाउंडर शरद पवार साहेब आहे हे कोणीही नाकारत नाहीये. जशी जशी परिस्थिती बदलत गेली, आता हे जे आमदार आहेत अर्थकारण तर कुठलंही नाहीये, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये जर लोकांना न्याय देऊ शकलो नाही तर परत आपण निवडून कोणत्या तोंडाने येणार? आणि त्याच्यासाठी आमदारांनी माननीय अजितदादांना एक पाठिंब्याचं पत्र दिलं होतं, याच्या आधीही दिलं होतं. त्याच्यामध्ये आता जे विरोध करतायत त्यांच्याही सह्या होते. परिस्थिती काही असो, परंतु ही त्यांना पाठिंबा देत असताना त्यांनी कुठेही मोठ्या साहेबांना, सुप्रियाताईंना म्हणजे बोलण्याचं, विधान करण्याचा प्रश्नच येत नाही. ही निष्ठा आहे. हो, आम्ही सरकारला पाठिंबा दिला, आम्हाला आमच्या मतदारसंघातली कामं करायची आहेत आणि मोठ्या साहेबांना दैवत मानतो. आता राहिली कायदेशीर लढाई आल्यानंतर तिथं पुरावे, इव्हिडन्स सगळे आले. तुम्हाला आठवत असेल मोठ्या साहेबांनी जेव्हा राजीनामा दिला होता, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा जे महेश चव्हाण आहेत त्यांना काय माहिती कोणता प्रस्ताव मंजूर केला, कोणता ठराव टाकला होता, त्याला कुणी अनुमोदन दिलं, ती जी ठराव आहेत ती तिथे सबमिट केलेली आहेत का, नावं बदलली गेली आहेत का, हे खूप इन्स्टंटली घडलेले. बिलकुल रुपालीताई, एका गंभीर विषयाला आपण स्पर्श केलेला आहे
याच विषयाच्या अनुषंगानं सातत्यानं गेले काही दिवस सुनावणी दरम्यान सुद्धा मुद्दा येतोय आणि आक्षेप काय आहे तर जे वरिष्ठ पवार आहेत अर्थात शरद पवार हे पक्ष लोकशाही पद्धतीनं चालवत नाहीत, ते मनमानी पद्धतीनं पक्ष चालवतात, घराप्रमाणे पक्ष चालवतात असं सातत्यानं दादा गट सांगतो आहे. मला यावरचं उत्तर लागेल आणि ते महेश चव्हाण यांनी द्यावं. महेश चव्हाण, हा आक्षेप आत्ताचा नाही, सुनावणीमध्येच हा आक्षेप समोर येतोय असंही नाही. हे सगळं एमिटीतल्या वांद्र्याच्या सभेपासून सांगितलं जातंय की पक्ष मनमानी पद्धतीनं चालवला जातो, पक्षाध्यक्षांची निवड होणार नाही पण खाली सगळ्यांच्या निवडणुका करा हे सांगितलं जातं. मुंबईचा अध्यक्ष अनेक दिवस सांगूनही नेमला जात नाही वगैरे वगैरे वगैरे. थोडक्यात तुमचा पक्ष नक्की लोकशाही मार्गाने चालतो की नाही चालतो, का शरद पवारांच्या इच्छेप्रमाणे चालतो? प्रसादजी, आता आपण याची सुरुवात थोडी आधीपासून करूया. तिथे जे अजितदादा गटाबरोबर जे काही नेते गेलेत त्याच्यामध्ये अजितदादा स्वतः, त्याच्यानंतर सुनील तटकरे, छगन भुजबळ, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल, मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, ह्या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये 1999 पासून पक्षामध्ये आणि पक्ष संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये सत्तेमध्ये जो काही वाटा मिळाला तो वाटा म्हणजे अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद असू देत 4 वेळा किंवा सुनील तटकरे साहेबांचं प्रदेशाध्यक्ष पद असू देत किंवा त्यांना मिळालेलं मंत्रीपद असू देत किंवा छगन भुजबळ साहेबांना मिळालेलं प्रदेशाध्यक्ष पद असू देत किंवा त्यांना मिळालेलं उपमुख्यमंत्री पद असू देत, ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेला त्यांना मिळाल्या त्यावेळेला त्यांना परत शरद पवार साहेबांची एकाधिकारशाही दिसली नाही. शरद पवार साहेबांनी जर एकाधिकारशाहीनी यांना असं म्हणायचंय का की अजितदादांकडे टॅलेंट नव्हतं, त्यांचं कॅलिबर नव्हतं, त्यांची योग्यता नव्हती, त्यांची क्षमता नव्हती, पण शरद पवार साहेबांनी एकाधिकारशाहीने त्यांना त्या पदांवर बसवलं. सुनील तटकरेंच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या का? छगन भुजबळांकडे सुद्धा या सगळ्या गोष्टी नव्हत्या का? या सगळ्या गोष्टी फक्त शरद पवारांनी एकाधिकारशाही वापरून त्यांना मिळवून दिल्या म्हणून त्यांना मिळाल्या, अन्यथा त्यांना त्या मिळाल्या नसत्या असं त्यांचं म्हणणं असेल तर मला त्याच्यावर काही म्हणायचं नाहीये. बिलकुल त्याच्यावर उत्तरही लागेल, आपल्याला लगेच उत्तरही मिळेल. रुपालीताई आहेतच. रुपालीताई, एक छोटासा संदर्भ देतो आणि मग तुम्ही निश्चित बोला या मुद्द्यावर. ज्या वेळेला छगन भुजबळांना प्रथमतः जबाबदारी देण्याचं ठरलं तेव्हा छगन भुजबळ हे त्यावेळेची पक्षाची प्रथम पसंती नव्हते. आम्ही सगळे वर्षानुवर्ष पवारांना आणि राष्ट्रवादीलाही जन्मापासून कव्हर करतो आहोत. आमच्या डोळ्यादेखत घडलेली ती प्रक्रिया आहे की भुजबळ असले पाहिजेत असा आदेश होता म्हणून भुजबळांना ती जबाबदारी दिली गेली. 1999 पासूनचा हा जो प्रवास सुरू झालेला आहे हा 2014 पर्यंत फार चांगल्या पद्धतीने चालतही असेल. आत्ताचा जो मुद्दा कोर्टामध्ये आर्ग्युमेंट मध्ये आला हा 2014 पासून ते 2023 पर्यंतचा आहे. याचं सविस्तर मनोगत म्हणा, विश्लेषण म्हणा किंवा व्यथा म्हणा माननीय अजितदादांनी 5 जुलैला मांडलेले आहेत आणि त्या अनुषंगाने हे जे काय आता म्हटलं जातंय कोर्टामध्ये किंवा वकिलाचं जे आर्ग्युमेंट आहे हे 2014 ते 2023 मधला कार्यकाल आहे. म्हणजे त्यावेळी आणि ह्यावेळीचं तुम्ही जेव्हा तुलना करतात तेव्हा घटना परिस्थिती याचा तुम्हाला विचार करावाच लागेल ना. तुम्ही कधीतरी जुन्याचा दाखला आत्ताच्या केसेसला देऊन कोर्ट मान्य नाही करणार. कोर्ट भावनांवर चालत नाही. कोर्ट घटना, कायदा, तुमचे प्रस्ताव मंजुरी, अनुमोदन याच्यावर चालतात. त्याच्यामुळे 2014 पासून किती वेळा भाजपला पाठिंबा दिला, किती वेळा बोलणी करायला गेले, किती वेळा रिटर्न आले, त्याच्यानंतरची जी सत्य परिस्थिती माननीय अजितदादांनी व्यासपीठावरनं अत्यंत सविस्तरपणे मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने ही आर्ग्युमेंटचा हा पार्ट येतो. मग रुपालीताई, आपण स्वतः ऍडव्होकेट आहात, मला त्या अनुषंगाने सांगा की यातून कायदेशीर दृष्ट्या एक गोष्ट समोर येणार आहे आणि ती नोंदवली जाणार आहे, ती अशी आहे की जे जे तर्क तुम्ही आता चर्चेत मांडता आहात तेच जर समजा न्यायालयात आले, निवडणूक आयोगाच्या समोर जरी आले तरीही त्यातून जे समोर येईल ते असं आहे की शरद पवार हे त्यांच्या आजवरच्या प्रतिमेच्या विपरीत भूमिका सातत्यानं घेत असतात. हे परवडणार आहे का त्यांना? नाही, एक लक्षात घ्या, हा तर्क नाही निघू शकत. अजून याच्यामध्ये कोर्टासमोर पेंडिंग आहे की त्यांचे जे प्रस्ताव आहेत ते माननीय शरद पवार साहेब खूप मोठे नेते, आज त्यांचं वय 82 आहे, परंतु अजूनही त्यांची लढण्याची, संघर्ष करण्याची
लोकांसोबत त्यांचा असलेला संवाद, याची तुलना आम्ही कुठेही करू शकत नाही आणि करणार नाही. माझ्यासारखी, मी तर राष्ट्रवादीमध्ये 2 वर्ष आले, पण मी त्यांना, माझं 16 वर्ष राजकारणातलं हे, मी त्यांना तेव्हाही ज्येष्ठ नेते म्हणून एक आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच होता. परंतु अशी जी किचकट परिस्थिती आल्यानंतर कोर्टासमोर प्रत्येक जण आपली बाजू पुराव्यानिशी मांडणार ना हो, आणि तिथे बोलणार ना. कारण का इथे अस्तित्वाचा प्रश्न आहे, कामांचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रश्न कसे मार्ग लावायचं त्याचं प्रत्येकाला टेन्शन आहे. काही जणांना ठीक आहे की काही जणांना निवडून आलो आणि नंतर नाही आलो तरी काही फरक पडत नाही, परंतु ज्यांना सातत्याने निवडून येतात, लोकांनी निवडून दिलेले, त्यांची काहीतरी दायित्व लोकांच्या परिस्थितीत निर्माण होतच ना, आणि त्याचा हे सगळं प्रकरण त्या दिवशी कोर्टापर्यंत पोहोचलेले. महेशजी, आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. ज्या पद्धतीनं हे प्रकरण एक एक टप्प्यानं पुढे सरकतंय, आता तर ते महिनाभर पुढे गेलेलं आहे, तसं पाहता या महिन्याभरामध्ये तुम्हालाही तुमच्या निष्ठा सिद्ध कराव्या लागणार आहेत आणि त्या जनतेत जाऊन सातत्यानं कराव्या लागणार आहेत का? प्रसादजी, याच्यावर माझं उत्तर असं असेल, आता रुपाली त्यांनी 2दा याचा उच्चार केला की मतदारसंघामध्ये निवडून आलेल्या आमदारांची कामं अडकतात आणि ती आम्ही जर नाही केली तर आम्ही पुन्हा निवडून कसे येऊ, म्हणून ते आता सत्तेबरोबर गेले, असं त्यांचं दोन्ही वेळेला त्यांनी स्पष्ट केलं. आणि मीही माझ्या सुरुवातीच्या कमेंट्समध्ये हेच म्हटलं होतं की हेच त्यांचे नेते सांगतायत. याच्यावर मला एक प्रश्न विचारायचा आहे की समजा उद्या महाविकास आघाडीची सत्ता आली तर राष्ट्रवादीचे अजितदादा गटांमधले काही आमदार जे निवडून आलेले असतील ते विरोधात असतील, मग त्यावेळेला ते असंच कारण देऊन अजितदादांना ते आमच्याकडे येतील का की बघा आता तर सत्ता महाविकास आघाडीची आहे, आम्ही निवडून आलोय, आम्ही जर त्या सत्तेमध्ये नाही गेलो तर आमच्या मतदारसंघातली कामं होणार नाहीत आणि आम्ही आमच्या मतदारसंघातली कामं केली नाहीत तर पुढे आम्हाला कोण निवडून देईल, त्यामुळे आता आम्ही शरद पवार साहेबांबरोबर चाललोय, तुम्हाला राम राम, असं केलं तर चालेल? बिलकुल बिलकुल, फार एक इंटरेस्टिंग अँगल आहे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे. रुपालीताईंचं उत्तर त्यावर अपेक्षित करतो. ऍडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत. रुपाली ठोंबरे पाटील, तुम्हाला सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास करायचा आहे, मग जर सत्ता बदलली तर? एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आमदारांना वाटलं म्हणून माननीय अजितदादांनी संविधात्मक पद्धतीने ते विरोधात होते, त्यांनी कोणतेही सरकार स्वतःचं पाडलं नाही, ते विरोधात होते आणि सत्तेला त्यांनी पाठिंबा दिली. ही घटना कायदेशीर आहे की नाही मला फक्त सांगावं. संविधानानुसार, माझ्यानुसार ही घटना कायदेशीर आणि संविधानानुसार आहे. आता जर सत्ता आली आणि ज्यांना बदलायचं आहे तो जर तरचा विषय, ते मी उद्याचं भविष्य सांगायला आज ज्योतिषीप्रमाणे नाही सांगू शकणार. कदाचित हे जे उद्या काय भवितव्य होईल, हे वेगळेच राहणार आहेत का हे एकत्र येणार आहेत, हे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते किंवा वकील सुद्धा कसे सांगू शकणार आहेत? बिलकुल, पण त्यातला एक आणखी इंटरेस्टिंग मुद्दा, रुपालीताई, त्यातला एक आणखी इंटरेस्टिंग मुद्दा जो महेश चव्हाण यांनी मांडला की उद्या मवियाची सत्ता परत येणार आहे म्हणे. आता तो त्यांनी मुद्दा मांडलेला आहे, पण ती आल्यानंतर ही घटना घडते की नाही त्यावेळी आपण बोलू आणि त्यावर चर्चा केली तर योग्य राहील. आता येईलच, हे कशावरून आहे? माननीय अजितदादांसोबतचे जे आमदार आलेले आहेत ते स्वतःच्या कामाने आणि माननीय अजितदादांमुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे ते परत निवडून येणार आहेत. त्याच्यामुळे मला नाही वाटत की ते म्हणतात तशी वेळ येईल म्हणून. महेश चव्हाण, आपल्या भविष्यवाणीवरचा मुद्दा आला, त्याच्यावरचा प्रतिवादही आला. आपण एका गोष्टीचं उत्तर निश्चित द्यायला हवं की जेवढे आत्ता तुमच्या सोबत आहेत आणि जेवढे आत्ता अजित पवारांच्या गटासोबत आहेत, ही सगळी माणसं निवडणूक जवळ जसजशी येत जाईल तसतशी आहे तिथेच राहतील. निष्ठेची कोशिंबीर त्यांच्या ताटातली आहे तेवढीच राहील. प्रसादजी, तुम्ही फार महत्वाचा प्रश्न विचारला आहे. माझं म्हणणंच ते होतं की ज्या वेळेला निष्ठा बाजूला ठेवून आमच्या मतदारसंघातल्या कामांसाठी आम्हाला निधी हवाय म्हणून आम्ही सत्तेबरोबर जातोय असा विचार करून, पक्षाशी प्रतारणा करून, पक्षाच्या विचारधारेशी प्रतारणा करून जर काही आमदार तिकडे जात असतील तर ज्या वेळेला इलेक्शनच्या तोंडावर, समजा आता मी मगाशी समजा म्हटलं होतं की इलेक्शन नंतर समजा महाविकास आघाडीची सत्ता आली तर, आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो आणखीन इंटरेस्टिंग आहे. तो असा की इलेक्शनच्या तोंडावर, इलेक्शनच्या आधी
जर लोकांना आमदारांना असं वाटू लागलं की बाबा अजितदादा गटाची सत्ता येऊ शकत नाही, महाविकास आघाडीची एखाद्या वेळेस सत्ता येईल, तर त्यावेळेला तो हाच मुद्दा उपस्थित करतील की जर आम्ही तिकडे गेलो आणि सत्ता यांची येणार आहे तर आमचं काय होणार, आमची कामं कोण करणार, आमच्या मतदारसंघाची कामं कोण करणार, जी आम्हाला आणि निधी कोण आणि आणि देणार? आणि नुसतं आणि जर महेशजी यांना वाटत आणि असेल- महेशजी मग या तर्काच्या आधारे असंही का होऊ शकत नाही की समजा तुमची सत्ता येणार नसेल, मवियाची सत्ता येणार नसेल आणि आता जी भाजप प्रणित आघाडी आहे तीच पुन्हा सत्ता येत असेल तर जेवढे तुमच्याकडे उरलेत तेही निघून जायचे? म्हणूनच मी आधीच सुरुवातीला सांगितलं की शरद पवार साहेबांनी जे उत्तर दिलं होतं पत्रकार परिषदेत की तुमच्या बरोबर किती आमदार आहेत, तर शरद पवार साहेब म्हणाले होते 0. म्हणजे आमची तयारी ही आहे की 0 आमदार जरी आता आमच्या बरोबर असले तरी सुद्धा आम्ही या युद्धाला तयार आहोत. आम्ही जी काही परिस्थिती आज पक्षावर किंवा राज्यावर ओढवलेली जी. आहे त्याच्यामध्ये फाईट करून जनतेच्या समोर जाऊन जनतेकडून आम्हाला जितके जास्तीत जास्त मतं मिळवता येतील तितकी ठीक. मतं मिळवून. ठीक. रुपालीताई चर्चेतला शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न पटकन आपल्यासाठी आहे, तुम्ही असं उत्तर द्यावं. अर्थात प्रश्नाच्या अनुरूप तुम्ही बोलालच की जी मंडळी आज सुप्रिया गटात आहेत ती शेवटच्या क्षणापर्यंत तिथेच राहतील का? नाही आपण सांगू शकत ना. मी तुम्हाला तेच सांगते की ते कालांतराने इकडेही येऊ शकतात. त्याला आता आणि काल नाही म्हटलं तर तिथेही राहू शकतात. तुम्ही ही जी निष्ठेचा जो विषय सांगताय ना, हा मोठ्या साहेबांशी प्रत्येकाच्या मनातून गाठ बांधलेली आहे. परंतु सद्य परिस्थितीवर कुणी पक्ष बदलायचा, कुणी कुठे जायचं हे त्यांचं ते म्हणतात ना, स्वतःच्या याच्यानुसार स्वातंत्र्यानुसार ते बदलतायत. आता त्याला कायद्याची ती जोड कशी आली पाहिजे, त्यासाठी कायदा कडक असला पाहिजे. ह्या बाकीच्या परत नंतरच्या त्या कायदेशीर चर्चा येतात. त्यामुळे तिकडे असणारे लोक ही इकडे येतील हे होऊ शकतं किंवा नाही. त्यातल्या 4-5 जण येतील, 2-4 येणार नाही हे होऊ शकतं. जसं मोठ्या साहेबांनी सांगितलं ठीक. की माझ्याकडे असलेल्या आमदारांची संख्या 0 आहे, हे त्यांना राजकारणाची गणितं सगळी माहिती आहे. राष्ट्रवादीमध्ये पण कधीतरी इतर पक्षातली लोक आलेलीच आहेत ना, जी. ते विसरून चालणार नाही. त्याचं प्रमाण कमी होतं, 1, 2, 3, 4 होतं. आता फक्त बल्कनी संख्या जास्त आहे आणि आहे. तोच प्रकार पुढे घडलेला आहे. ठीक आहे. आपण दोघंही या चर्चेत सहभागी झालात आणि निवडणूक आयोगाच्या कडे सुरू असलेल्या सुनावणीच्या अनुषंगानं तसंच त्या निमित्तानंही घडणाऱ्या इतरही अनेक घटनांवर आपलं मतप्रदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.